काल स्थूलरित्या सनातन किंवा वैदिक किंवा हिंदू धर्म काय असते हे पाहिलं आणि आपण जे चिंतन केले तासभरात ते काही पूर्ण आहे किंवा सर्व आहे असं नाही. एक कल्पना यावं या तरुण मनाला आणि नंतर आपण यावर खूप अध्ययन कराल, अभ्यास कराल आणि समजून घ्याल. आता आपण सर्व मंडळी नित्य नैमित्तिक जीवनामध्ये काही गोष्टींचा आता अनुभव घेतो आहोत. त्या अनुभव अशा पद्धतीचे की जगातले कोणतेही धर्म सुरक्षित नाही आहे आणि स्पर्धा एवढी लागली बऱ्याच लोकांना की आपला धर्म कसं वाढवायचा, आपला धर्म कसं मोठं करायचं. आपला धर्म मोठं करण्याकरता कोणालाही आपलं मोठं करायचं असेल तर काय करावं लागतं, दुसरं आहे त्यांचा छोटा करायचा. होय ना, माणसं सर्व तीच आहेत शेवटी आणि तीच आपल्याकडे ओढायचं आणि आपण आपला धर्म मोठा करायचा. ह्याला बरीच माणसं जगातली प्रयत्न करतात. विशेष करून न पारशी कधी आपली धर्म वाढवण्याकरता दुसरं कोणाला कोणत्याही प्रकारे आपला धर्म वाढवायचा असेल तर आपल्या धर्माचा प्रचार प्रसार चांगलं केला पाहिजे आणि ते लोकांना आवडेल असं करायला पाहिजे. करून मग ते अन्य धर्मीय लोकांना आपल्यात आपण खेचून घ्यायला पाहिजे, तेव्हाच आपला धर्म मोठा होत असतो. या बाबतीत कोण कोण प्रयत्नशील आहेत या जगात हे जर पाहायला गेलो तर बघा, आज हिंदू धर्मासमोर जे आव्हान आहे, आजचा विषय काय, हिंदू धर्मासमोरील आव्हाने. आव्हान जर म्हटलं तर कोणाकोणाचे आहेत बाबा? आव्हान एक तर अन्य धर्मांचा. अन्य धर्म कोण काल आपण बघितले. अन्य धर्मीयांचं एक आव्हान आहे आणि दुसरं भारतातलीच काही विशिष्ट संप्रदाय आहेत, ते हिंदूच म्हणून घेतात परंतु हिंदू धर्म संपवण्याचा प्रयत्न करतात, अशी काही संप्रदाय आहेत. आणि तिसरी आहेत आपल्या धर्मावर आक्रमण करणारे नास्तिक, बरोबर, जे कम्युनिस्ट सारखी लोक आहेत या जगात किंवा भारतात. प्रत्येक गोष्टीचा विरोध करणं आणि त्याचा बदनामी करून संपवण्याचा ती. आणि चौथी आहेत राजकीय लोक, जसा पाहिजे तसा धर्माचा वापर करून आणि आपलं व्होट बँक वाढवण्याकरता हिंदू धर्माला कसं बारीक करता येईल, हिंदू धर्माला कसं मात देता येईल, याच्यासाठी काही लोक प्रयत्नशील. आणि पाचवे आहेत भोगवादी लोक. आमच्या समोरील आव्हाने कोणाकोणाकडून आहेत? आम्हाला भोगवादी लोकांची आव्हाने आहेत. आणि त्यानंतर हिंदू धर्मातलीच ढोंगी साधू जे आहेत. कोण आहेत? ढोंगी साधू. हेही आमच्या धर्मासमोर एक मोठे आव्हान आहेत. का? धर्म बदनाम करण्यामध्ये ह्यांचं बदनाम झाले की लोक आपोआप मागे सरकतात, धर्माबद्दल गैरसमज निर्माण करतात ही लोक. हेही त्याच्याकरता एक मोठे आज आव्हान ठरलेले आहेत. आणि माध्यम म्हणजे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया,
हेही आजकाल हिंदू धर्मासमोर एक मोठे आव्हान ठरत आहे. यांच्यामुळे चांगलं पण होतो आणि त्याच्यापेक्षा अधिक वाईट होतो. हे आज आव्हान आहे त्यांच्यासमोर. आणि त्याच्याबरोबरच इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये विशेष करून टी व्हीतल्या धारावाही आहेत आणि वेगवेगळे सिनेमाज आहेत, नाटक आहेत आणि वात्रटिका आहेत, पथनाट्य आहेत ही. आणि ह्यांच्याबरोबरच सोशल मीडियावरचे आजच्या वेगवेगळ्या साईट्स, मग ते गेम्स असतील, गेम्स रिलेटेड खूप साऱ्या साईट्स आहेत. आपण कल्पना नाही करू शकणार किंवा विचार केलाही नसाल अशा पद्धतीने हिंदू संस्कृतीला नष्ट करण्यासाठी हे सर्वही टपलेले आहे. एवढ्या लोकांची ठळकपणे आव्हाने आमच्यासमोर आहेत. लक्षात आला कोणाकोणाची? पहिलं कोणाचा? अन्य धर्मीयांचा. दुसरं स्वधर्मीय संप्रदाय. तिसरे नास्तिक. चौथे राजकीय पक्ष. आणि पाचवे भोगवादी लोक. आणि सहावे ढोंगी साधू. आणखीन माध्यमे, त्यात प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे आणि सोशल मीडिया आहे. लक्षात राहील एवढी? आमच्या समोर आव्हान कोणाकोणाची आहे आणि आव्हानांना कसं तोंड द्यायचं. आपण आव्हान जर कळलं, आम्हाला आव्हानच कळलं नाही तर आम्ही तोंड देणार कसं, मुकाबला करणार कसं त्यांच्यासमोर? ही एक मोठी समस्या बनलेली आहे आमच्या युवा पिढीसमोर. कधी कधी आम्हाला ह्यातलं कुठलीही समस्या वाटतच नाही. अन्य धर्मीय, काल आपण बघितलं भारतात असणारे धर्म किती आहेत बाबा. हिंदू धर्मासमोर कुठले कुठले धर्म आहेत? इस्लाम आहे, ख्रिश्चन आहे, पारसी आहे, ज्यू आहेत आमच्याकडे आणि हिंदू आहेत. बरोबर? एवढे सोडून बाकीचे फारसं कोण नाही आहेत. अशा स्थितीत आव्हान कोणाचं आहे? पारशी लोकांनी आमच्यातलं कोणाला धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला किंवा हिंदू धर्माला संपवण्याकरता काय तंत्रकुतंत्र काय रचले? नाही. किंवा ज्यू म्हणजे इस्रायलची लोक भारतात आहेत. यहुदी म्हणतो आपण त्यांना. काय म्हणतो आपण? यहुदी किंवा ज्यू म्हणतो. ही द्वितीय महायुद्धामध्ये यांचा सामूहिक नरसंहार झाला. 40 लाख लोक कापले गेले यांची. त्यावेळी पूर्ण देश सोडून इकडे तिकडे पळून गेली ती लोक. त्यातलं बरीचशी भारतात आले. भारतात आल्यानंतर भारतीयांनी त्यांना राहायला जागा दिली, त्यांना मंदिरे बांधून दिली आणि किंचितही त्रास होणार नाही याची काळजी घेतली. पण 40-50 वर्षानंतर त्या लोकांनी पुन्हा आपला देश उभं करायचं ठरवले. जगभराकडे पळून गेलेली जी लोक होती ती सर्व पुन्हा इस्रायलला एकवटले आणि आपला धर्म पुनर्स्थापित करायचं ठरवलं. तेव्हा जगभरात इकडी तिकडी जे काय गेलेले होते त्या लोकांना परत बोलवले त्यांनी. त्यांच्या करता करता ते एकत्र आल्यानंतर पहिलं ठराव केला त्यांनी. कुठलं? भारताचं अभिनंदन करायचं. जगभरात वेगवेगळ्या देशात गेलेले लोकांनी आपण ज्या ज्या देशात गेलो आणि तिथल्या लोकांनी कसं त्रास दिले हे कथाकथन करत होते. तेव्हा एकमेव देश असा होता की आम्हाला आपल्या भावंड्यासारखा सांभाळले आणि काही त्रास दिलेला नाही म्हणून त्या देशाचं अभिनंदन करायचं ठरवलं.
त्या देशाचा पुनर्स्थापना झाल्यानंतर पहिला अभिनंदनाचा ठराव भारताचा केला त्याने, की आम्हाला काहीच त्रास दिली नाही, घरच्या सदस्यांसारखं याने आम्हाला सांभाळलं भारतीयांनी, हिंदूंनी, भारतीयांनी म्हणजे हिंदूंनी, म्हणून ठराव पास केला. ते कधी आमच्या धर्मातल्या लोकांना कधी आपल्याकडे ओढायला बघणार नाही, कारण त्यांचा हेतू पण नाही असं अन्य धर्मियांना मारून टाकून आपला धर्म वाढवावं, हे त्यांची हेतू पण नाही. एक शिंटो धर्म म्हणून चायना आणि जपानमध्ये आहे, तीही कधी वाढवत नाही. इथे भारतात येऊन कधी आमच्या धर्मावर हल्ला केली नाही. मग आता राहिले कोण? आता इस्लाम आणि ख्रिश्चन, या दोघांची खूप मोठं आव्हान. का? 100 कोटीच्या वर असणाऱ्या हिंदूंना खूप मोठी त्यांना संधी दिसते, अवकाश दिसते त्यांना. आम्हाला खूप काम करता येईल, आपला धर्म जर मोठं करायचा असेल. त्यांच्यात कॉम्पिटिशन आहे, कारण दोघेही 200-200 कोटीच्या वर आहेत ते, आणि आम्ही 100 कोटीवर आहोत, 100-125 कोटी आम्ही आहोत, तर ते आता 200 कोटीच्या पुढे आहेत दोघेही. जगभरात 200 कोटीच्या पुढे आहेत, तर त्यांनी असंच अन्यांचा कत्तल करूनच जबरदस्तीने आपल्या ह्याच्यात ती माणसं घेऊन आपलं धर्म मोठं केलं. भारतात सुद्धा येताना एकटे दुकटेच आले होते. इथे आल्यानंतर हळूहळू एकेकांचं जर बघायचं ठरवलं, ख्रिश्चन आले, त्यांचा एकही माणूस इथे नव्हता. आज नाही म्हटलं तरी अनधिकृतरित्या 2-3% म्हणतात ते, म्हणजे 4-5 कोटी ते आहेत अनधिकृतरित्या. अधिकृतरित्या म्हणजे कागदोपत्री धर्मांतरित करून त्यांची संख्या एवढी दिसते. पण अनधिकृतरित्या का? आमच्यातले काही लोक भारत सरकारची किंवा राज्य सरकारांची सवलती मिळवण्याकरता आपली जात तसेच ठेवून का धर्मांतर केले की त्यांना कुठल्याही सरकारी फॅसिलिटी मिळत नाही. अशा वेळी त्या फॅसिलिटी मिळवण्याकरता जात तसेच ठेवून धर्मांतरित करून तिथे राहतात. यांची संख्या फार मोठी आहे. आणि हे काय काय करतात? हिंदू धर्मासमोर हे आव्हान का ठरलेत? हे एवढ्याकरता आव्हान ठरलेत की एक तर हे आमिष दाखवतात. आपल्या धर्मात हिंदूंना ओढण्याकरता आमिष दाखवायचं. काय काय आमिष दाखवायचं? खायला द्यायचं. जिथे दारिद्र्य असतो तिथे काहीतरी खायला देत होते. आज काही ती प्रश्न राहिलेले नाही आहे. आज भारत सरकार म्हणा, राज्य सरकारे म्हणा, भरपूर धान्य बिन्य देऊन सगळ्यांचीच व्यवस्था केलेली आहे. आज आव्हान आहे. काही ठिकाणी दारू प्यायला देतात, महिन्याला पार्टी ठेवतात, पार्टी ठेवून त्यात दारू प्यायला देतात, आणि दारूसाठी गेलेले काही लोक आहेत आपल्याकडे. दुसरे डान्स ठेवतात. त्यांच्या वेगवेगळ्या चर्चमध्ये डान्स ठेवतात. तरुण पिढी ते डान्स करण्यासाठी जाते तिथे. मुलामुलींची संयुक्त डान्स ठेवतात. त्या डान्ससाठी काही लोक जातात आणि डान्स करता करता त्याच्यात कधी सामील होऊन जातात ह्यांचे यांना कळत नाही. आणि काही नोकरी लावण्याची आमिष दाखवतात, शाळा शिकवण्याची आमिष दाखवतात. तुम्हाला चांगली शिक्षण देतो आणि त्यानंतर तुम्हाला काही आम्ही आरोग्य सुविधा म्हणजे ऑपरेशन करून देतो, तुम्हाला काही औषध देतो. म्हणजे काय करतात? हे गल्लोगल्लीत येतात ह्यांचे धर्मप्रचारक. बायका पण आहेत, पुरुष पण आहेत. येऊन खेडोपाड्यात जिथे अत्यंत कमी शिकलेली माणसं आहेत किंवा दारिद्र्य, अशा ठिकाणी जायचं, जाऊन सांगायचं काय बरी नाही आहे, ही गोळ्या घ्या. मग ते गोळ्या देणार.
आणि तुमच्या कुलदेवतेचं नाव घ्या म्हणायचं. आणि 3 दिवस खाल्ली, 8 दिवस खाल्ली तर बरं वाटत नाही. मग परत येतात त्या 8 दिवसांनी, दुसरी गोळी देतात, ही गोळी घ्या आणि येसूचं नाव घ्या. 2 दिवसात बरं वाटतंय का? पहिलं दिले होते ना ते पिठाच्या गोळ्या दिली होती त्यांनी, आणि दुसऱ्यांदा दिले ना ते खरोखर गोळ्या दिली होती. म्हणजे तुमच्या देवतेचं नाव घेतल्याने तुम्हाला बरं वाटलं नाही, आत्ता आमच्या देवाचं नाव घेतलं बघा, 2 दिवसात तुम्ही बरे झालात. म्हणजे लोकांची विश्वास बसेल की नाही बसेल, म्हणजे फसवण्याची ही एक पद्धत आहे. आणि त्यानंतर हे काही चमत्कारांचा प्रोग्राम ठेवतात. आजकाल टी व्हीवर सुद्धा ते प्रोग्राम करतात चमत्कारांचा. त्यांच्यातला एक धर्मगुरू येतो, स्टेज शो करतो. मग एखादा लंगडत येतो, त्याला असं करून त्याच्या पाठीवर थाप मारले की तो चालत जातो. एखादा खोकत येतो, पळत जातो. तिसरा मला कॅन्सर झाले म्हणतो आणि त्यालाही असं काय केले की तो 1 मिनिटात बरं होतो. मग तुम्ही ख्रिश्चन लोक जर चमत्काराने बरं करणार होता तर एवढी दवाखाना का उघडताय? होय ना? त्यांनी हॉस्पिटल उघडलेत की नाही देशात ठिकठिकाणी? जर तुमचं येसूच्या नावाने चमत्काराने सगळ्यांनाच बरा करता येत असेल, मग दवाखाना आणि गोळ्या का देताय तुम्ही? सगळ्यांनाच चमत्कार का? कारण हे चमत्काराचा प्रोग्राम करायला विदेशातनं माणसं आणतात. आणि चमत्कार प्रोग्रामसाठी चमत्कार करणारा आणि त्याच्यामध्ये सहभागी होणाऱ्यांना 6-6 महिने ट्रेनिंग दिली जाते, ॲक्टिंग कसं करायचं स्टेजवर जाऊन. मग हे पाहायला हजारो माणसं समोर असतात आणि त्यांना भुरळ पाडून हे भारी, हे धर्म आहे असं वाटावं आणि त्यातनं लोक जावं. ही एक. आणि आणखीन एक मार्ग आहे त्यांचा, तरुण मुलींमध्ये आकर्षण निर्माण करायचं. मुलांनी मुलीनं ओढायचं हिंदू धर्मातल्या, आणि ख्रिश्चन मुली असतील तर तरुण मुलांना हिंदू मुलांना ओढून त्यात धर्मांतर करून घ्यायचं. ही खूप मोठ्या प्रमाणात चालतो, ह्यांचा खूप मोठ्या प्रमाणात चालतो. असं करून आणखीन वेगवेगळ्या काहीतरी आमिष दाखवून ख्रिश्चन धर्म कसं मोठं करता येईल. आणि पुन्हा आणखीन एक करतात, ते हिंदू धर्माची अवहेलना करण्याची एक प्रोग्राम असतो यांची. तुमची देवदेवता किती खराब आहेत, तुमची रूढी परंपरा किती खराब आहेत, आमचाच कसं चांगला आहे. तुमच्यात 5-50 देव आहेत आणि धड एकाचाही तुम्ही उपासना करत नाही. आमचा एकच देव आहे, ते केल्याबरोबर पटकन येतो आणि तुम्हाला वाचवतो. मी नेहमी सांगत असतो, मी एकदा मुंबईला निघालो होतो ट्रेनने. माझ्या डब्यामध्ये एक पाद्री बसला होता. पाद्री म्हणजे कळतं ना तुम्हाला, फादर बसला होता. तुमच्यासारखे कॉलेजची एक 5-6 मुलं होते. मी बसलेले होतो एका कोपऱ्यात, आणि तो हळूच जसं एक अर्धा-पाऊण तास गेल्यानंतर मुलांना विचारलं, कुठलं तुम्ही, काय शिकताय, काय करताय घरात. मग हळूहळू विचारलं, देवधर्म काय करता की नाही तुम्ही. ते म्हणाले, आम्ही करतो सगळे. मग काय करता? सोमवारी आम्ही शंकराला जातो, मंगळवारी देवीला गणपतीचं करतो, आणि बुधवारी पांडुरंगाचा करतो, गुरुवारी दत्तात्रेयांचा उपासना करतो, शुक्रवारी संतोषी माचा करतो, शनिवारी बजरंगबलीचा करतो. असे काहीतरी सांगत होते ते मुलं. अरे 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 एवढं करून कसं चालेल रे तुमची. हे म्हणाले का, हे बघा, एका नदीत 2 मुलं पोहायला लागले. तेवढ्यात अचानकच नदीला पूर येतो. त्यावेळी ती मुलं बुडायला लागतात. बुडायला लागल्यावर आपल्या दैवाचं नाव घेणार की नाही. तुमचा मुलगा काय धर्माचा म्हटला, आधी गणपती ये मला वाचव म्हटला. गणपती जवळ येईपर्यंत त्याला राहवलं नाही. तेवढ्यात त्याने मारुतीला बोलवलं. ए मारुती राया ये मला वाचव म्हटला. मारुती राया येईपर्यंत शंकराला हाक मारला. शंकरजी जवळ येईपर्यंत देवीला हाक मारला, आणि शेवटी तो गटांगळ्या खात मेला. आमचा तसा नाही, आमचा एकच देव येसू. त्याने येसूला हाक मारला,
तत्क्षणात येसू आला आणि आमच्या मुलाला उचलून त्याने किनाऱ्याला नेला, तो वाचला आणि तुमचा बुडला. मग कोणाचं चांगलं, तुमचं चांगलं की आमचं चांगलं? मग ही मुलं म्हणाले तुमचंच चांगलं आहे, कारण ह्यांच्या मेला ना, तुमची चांगलं आहे म्हणाले. मग आमच्या धर्माचे, मग तो आपल्या धर्माची हळूहळू ह्या मुलांना सांगायला लागला. मी शांत बसलेलो होतो. मग हळूच पुढे सरकलो. मी जर गप्प बसलो तर मुंबईला जाईपर्यंत ही पोरं ह्याच्या आहारी जाणार आणि पक्का ख्रिश्चन करून टाकेल. म्हणून मी जरा पुढे सरकलो. पाद्री मला एक सांग, आज बाबा गुरुवार आहे, सकाळी 6:30 वाजलेले, याच वेळेला एक मुंबईत आपत्तीत सापडलेला आहे, तोही येसूला हाक मारतो. याच वेळेला एक दिल्लीत काहीतरी अडचणीत सापडला, याच वेळेला एक मद्रासमध्ये सापडला, एक लंडनमध्ये सापडला, एक अमेरिकेत. एका वेळेला एक 50 लोक हाक मारतात येसू, तुमचा देव एकटाच, जाणार कोणाकोणाकडे? एकाला वाचवायला गेले तर बाकीचे 49 मरतील की नाही? आमची तशी नाही, आमची देव भरपूर आहेत, आमची देव भरपूर आहेत. एकेकाकडे एक जातील आणि सगळ्यांनाच वाचवतील. सांगतो तो तुझा देव कसं वाचवणार? तिथे जो पाद्र्याचा तोंड बंद झाला, मुंबईला जाईपर्यंत उघडला नाही. समजलं ना? आमच्याकडे देव एवढे आहेत असं त्याचा अर्थ नाही आहे. एकच देव आहे, पण आम्ही ज्या ज्या भावाने, ज्या ज्या भक्तीने, ज्या ज्या पद्धतीने त्यांना हाक मारतो, त्या रूपात तो देव आमचा येतो आणि वाचवतो. हा त्या सांगण्यामागील भावना होती. अशा पद्धतीने फसवून हे आपल्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात. ही आव्हाने आहेत आमच्यासमोर आणि खूप लोकांना पैसे देऊन ओढतात. धर्मांतर केलं तर त्या फॅमिलीला एवढे पैसे मिळतील आणि तो करवणारा जो मध्यस्थ असतो त्याला एक फॅमिली आणलास तर एवढे पैसे मिळतील. त्यांचे रेट फिक्स आहेत, त्यांचे रेट फिक्स आहेत. या जातीतला आणला तर एवढा, ह्या जातीतल्यानं आणला तर एवढा, ह्या जातीतल्यानं आणला तर एवढा. आमच्या लोकांना कळत नाही हे नेमकं काय चाललेलं आहे आणि बरीचशी मुलं मुली ह्यात फसतात. आणि आम्ही काय करतो आहोत? फसतो ह्याचा अर्थ केवळ धर्मांतर करत नाही, आम्ही देशांतर करतो. का? ही धर्मांतर आहे ना, आमची देवधर्म ह्याची स्थान बदलते. आजकाल काय झाले, आम्ही आमच्या तीर्थक्षेत्रावर जातो, आमच्या कुठल्या तरी मंदिरांमध्ये जातो, मग आमचा आराध्य दैवत कुठेही असलं तरी भारतातच असणार. त्यांचा तसा नाही, त्यांचा आराध्य येसू. येसू म्हटले की एक तर जेरुसलेम नाहीतर व्हॅटिकन, त्यांची तीर्थक्षेत्र ते. आम्ही काय म्हणतो, बाबा माणूस आयुष्यात एकदा काशी यात्रा केला पाहिजे, रामेश्वरम केला पाहिजे, 4 धाम केला पाहिजे असं म्हणतो की नाही? ते काय म्हणतात, आयुष्यात एकदा तुम्ही व्हॅटिकनला जाऊन यायला पाहिजे, जेरुसलेमला जाऊन यायला पाहिजे असेच सांगणार. म्हणजे आम्ही देशांतर केला की नाही? आमच्या देशावरच्या निष्ठेपेक्षा आम्ही त्या देशावर निष्ठा आमची वाढा, त्या देशावर प्रेम वाढणं, कारण तिथे आहे ना तर तीर्थक्षेत्र. त्यांनी आत्ता हळूहळू चर्चमध्ये भजन करायला सुरुवात केली. हार्मोनियम, टाळ, तबला हे पूर्वी त्यांना काय माहीत नव्हतं. मग आमच्या लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी त्यांनी आता भजन करायला सुरुवात केली. भजन सगळी येसूची, चाल सगळी आमची भजनाची. आमची जे भजनाची चाल आहे त्याच चालीमध्ये त्यांचा खोडे चाललेत आपले. त्यांनी एवढं सुरू केले, आत्ता अनवाणी तीर्थयात्रा सुरू केली त्यांनी. आता ह्या भागातली लोक गोव्याला जातात, त्यांचं एक कोणतरी गोव्यात मंदिर आहे, त्या मंदिरासाठी वर्षातनं एकदा आता पालखी घेऊन जायला लागले. तर पालखी ह्या सगळ्या ही पूर्वी ते टीका टिप्पणी निंदा करत होते. हे सगळे आदिवासीसारखे अनपढ लोक ही असली करतात तसली करतात, ही अंधश्रद्धा आहे, मूर्खपणा आहे असं सांगणारी ही आत्ता पालखी व्हायला लागले ती सुद्धा. का?
ह्या लोकांना वडायच झाले तर हे सगळे करावं लागते, असं पालखी व्हायला लागली. आणि पुन्हा ह्याने चर्च काय सुरू केले माहिती आहे? चर्चमध्ये जातीवार चर्च सुरू केले. आता सुतारांचा चर्च, चर्मकारांची चर्च, ब्राह्मण चर्च, मारवाडी चर्च, मराठा चर्च, अशी जातीवार चर्च मंदिरं सुरू केली. हे खोळे जातात आपली कोणतं. याच्याबद्दल आपण सावध असायला पाहिजे. आमच्या जीवनात आम्ही फसलं जाणार नाही ना, याची काळजी आपण घेतली पाहिजे. मी का सावध करतो? ही खूप मोठे आव्हान आहेत आजकाल कॉलेजमध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये. ही खूप मोठे आव्हान आहेत आमच्यासमोर. आम्ही कधी कधी फसून जातो, नंतर आयुष्यभर आम्हाला बाहेर येता येत नाही. हे बघा, आमच्या मुली जेव्हा त्या मुलांवर प्रेम करतात, ख्रिश्चन मुलांवर, ते म्हणतात ती ऑटोमॅटिकली ख्रिश्चन बनते, बरोबर. आणि जेव्हा आमच्या मुलं ख्रिश्चन मुलींवर प्रेम करतात, तेव्हा त्यांच्या घरची लोक पहिली कंडिशन ठेवतात, तू ख्रिश्चन बनलास तर तुझ्याशी लग्न करून देऊ आम्ही. फोडलेले जे जाळ्यात येऊ म्हणतेच ते. आणि मी गेल्याने नंतर काय होणार? मी देशद्रोहच करतो एका अर्थाने ते. कारण माझ्या देशाच्या विरोधात वागायला मी सुरू करणार. कारण नंतर त्यांची जे काय फतवा येतील चर्चमधून, त्या पालन करायला सुरू करतो, तेव्हा माझ्या देशाची सुद्धा मला काळजी राहत नाही. याची आपण जरूर विचार करा. आपल्या जीवनात ही होणार नाही याची काळजी घ्यायचं. मी का म्हटलं, ही मोठे आव्हान आहे आमच्यासमोर. ही गल्लोगल्ली खेडोपाड्यात सुरू केलेली आहे. तुम्ही केरळमध्ये गेलात ना, असा 50 फुटावर एक एक चर्च आहे. जगभरातली जेवढी त्यांची संप्रदाय ते सगळे तिथे आलेले. आणि तिथे फादर्स तयार करणं, नन तयार करणं, करून देशभरात सोडणं. लाखोच्या संख्येत धर्मप्रचारक आहेत त्यांचे. आणि सोशल सर्व्हिसच्या माध्यमातून सामाजिक सेवा करतो या नाटकाखाली अख्खा देश बाटायचा प्रयत्न करतात. आणि एवढंच नाही, जिथे यांची संख्या अधिक आहे, जसं की नॉर्थ ईस्ट आहे, ईशान्य भारतात खूप मोठा कोलाहल निर्माण केली आहे. तिथे तरी त्या आदिवासींना एकत्र आणतात, गोळ्या घालतो म्हणतात ते. ह्यांची उग्रवादी संघटना आहे तिथे. असा 100-150 लोकांना आणून मध्याला उभं करायचं, धाडधाड दोघा तिघांना गोळ्या घालायच्या. बाकीच्यांना सांगायचं धर्मांतर करणार की नाही, नाही म्हटले की आणखीन 2-4 मारायचं. बंदुकीच्या धाकाखाली सुद्धा धर्मांतर करवतात. जिथे त्यांची संख्या का 90% झालेले आहेत, आता 2-4% वाचलेले आहेत कुठेतरी आपले आदिवासी, त्यांचे धर्मांतर करण्यासाठी हे चालू आहे. मिझोराममध्ये असे एक 30,000 लोकांचा आदिवासी समूह आहे. ह्यांना मारपीट करून करायला लागले, धर्मांतर करायला लागल्यावर हे पळून त्रिपुराच्या बॉर्डरवर गेलेत. त्रिपुराच्या बॉर्डरवर तिथे जाऊन जंगलात बाबा काहीही सुविधा नाही, असे उघड्यावर 30 वर्ष राहिले. 30 वर्षांनी आता 2 वर्षापूर्वी केंद्र सरकारने ह्या लोकांना परत जा तुमच्या गावी. परत गेले तर हे मारतात ना तिथे, कारण यांचे बहुसंख्यक आहेत. ती म्हणाले आम्ही नाही जाणार. शेवटी 30 वर्षांनी ह्यांना राहायला जागा ह्यांना नावावर करून दिली आणि थोडी पैसे दिली. आणि दिवसाला ह्यांना 5 रुपये एका माणसाला आणि 500 ग्रॅम तांदूळ देतात एका माणसाला. त्याच्यावर ही लोक जगतात. फार वाईट स्थिती आहे. मी गेलो होतो तिकडे. अत्यंत क्लिष्ट अवस्थेत ही लोक जगतात. का? त्यांना धर्मांतर नाही करायचं आहे. ते म्हणतात आम्ही मरू पण धर्मांतर नाही करणार, आम्हाला ख्रिश्चन नाही व्हायचं आहे. फार वाईट आहे अवस्था. आता मणिपूरमध्ये 2 वर्ष दंगली होतात. कशाची आहे ते? कुकीज आणि मैथेई नावाचे 2 संप्रदाय आहेत. मैथेई हे हिंदू आहेत, कुकीज जे आहेत हे कन्वर्टेड
ख्रिश्चन आहे. आणि पुन्हा ते धंदा करतात, कोकीनची शेती करतात. वर्षाला हजारो करोड रुपयाची धंदे करतात हे, आणि त्याचा स्मगलिंग करतात आणि त्यातनं पैसे मिळवतात. मिळवलेले पैसे जे आहेत, असं ह्यांना पैसे कुठून येते? अशा पद्धतीने जे कोकीन आहे, ड्रग्सचे धंदे सर्व ही लोक करतात. आणि शस्त्रास्त्रांचा चोरीची धंदा, म्हणजे चोरून विकायची धंदा. चोरून म्हणजे विकणे, चोरीची. प्रोडक्शन करून कुठूनही आणतात, शस्त्रास्त्रांची पुरवठा करतात आणि ह्यातनं पैसे मिळवतात. ते मिळालेले पैसे आहेत ना, तुम्हाला आमिष दाखवून तुमच्यावर खर्च करतात. एक मोठं आव्हान आहे भारतात आज हिंदू धर्मासमोर. आणि दुसरं आव्हान आहे, ही एवढा करतात ना, गुपचूप करतात. गवगवा नाही, मारामारी नाही, भांडण नाही, काही नाही, गुपचूप करतात हे सुद्धा. आणि जिथे यांची संख्या अधिक आहे तिथे मारामारी करतात. म्हणून हिंदूंसमोर हे खूप मोठं आव्हान आहे आज, की कारण आपल्या लोकांना कळतच नाही की आम्ही काय करतो आहोत. मी एवढ्या करताच तुम्हाला सावध करतो की ह्या गोष्टी बाबा तुमच्या डोळ्यासमोर घडत असतील कुठेतरी, तुम्ही लक्ष ठेवून राहायला पाहिजे किंवा फसलं गेलं नाही पाहिजे. दुसरं आव्हान आहे मुसलमानांचं, इस्लामचं. लव जिहाद, लँड जिहाद, ओट जिहाद, रेती जिहाद, अशी 20 प्रकारची जिहाद चालू आहे देशात. किती? 20 प्रकारची वेगवेगळी जिहाद चालू आहे. त्याच्याकरता ते काही प्राण देतील. त्याच्यात सर्वात मोठं यांची संख्या आपली संख्या वाढवण्याकरता ही काय करतात माहिती आहे? एक, अन्य धर्मीयांना आपल्या जाळ्यात ओढणं. आत्ताच एक पोरगा सापडला आमच्या इथले शेजारची, एक मुलगीचा संबंधात मला फोन आला, स्वामीजी तुमच्या गावच्या शेजारची गावची मुलगी आहे, मेडिकल शिकते आणि ही पोरगी असं असं आमच्या हातात सापडली एका मुसलमान पोराबरोबर. सापडल्यावर मी म्हटलं कोणाचे आहे रे ते, फोटो घ्या. आणि माझ्या शेजारचे गावचेच होते. आईवडिलांना विचारलं काय करताय? नाही मी मेडिकल शिकण्यासाठी पोरगीला टाकले म्हणा. आणि ते जोडीचे फोटो पाठवले गेले तर पोरगी म्हटली असं काय नाही, असं काय नाही, असं काय नाही, माझा अब्दुल्ला तसं काय करत नाही ही म्हणते, माझा हुसेन तसा नाही आहे ही म्हणायला लागते हळूहळू. आणि 2 लावल्यानंतर खरं सांगायला लागले. आणि नंतर त्याची फोन काढून घेतली तेव्हा त्याच्यात बऱ्याचशा मुलीबरोबर त्याचा लफडा चालू होता. आणि काही त्यानंतर आता परवा एक पोरगा सापडला आमच्या इथे कोल्हापुरात. सापडल्यावर म्हणजे मला वाटतं एक 15 दिवसापूर्वीची घटना आहे. एक पोरगा सापडल्यावर त्याला हटकलं आणि त्याची फोन काढून घेतली. तर कॉलेजची जवळजवळ 8 मुलींना त्यांनी आपल्या जाळ्यात ओढला होता. किती? 8 मुलींना ओढला होता. आणि त्याची ऑलरेडी 3 लग्न झालेली होती. ऑलरेडी 3 लग्नही झालेले, त्यांना मुलं बाळही आहेत, 3 नाही. याच्या व्यतिरिक्त 8 मुलींना आपल्या जाळ्यात ओढला होता. त्या 8 मुलींपैकी 3 मुली प्रेग्नंट निघाले लग्न न होता. आणि त्याला ठोकल्यानंतर सगळे खरं सांगितलं. मग तो म्हणाला की आम्हाला एक मुलगी आम्ही ओढलं, आमच्या धर्मात आणलं तर मला एवढी पैसे मिळतात. तेही असं जातीवारच आहे. मुलगी दलित असेल तर एवढा, मराठा असेल तर एवढा, लिंगायत असेल तर एवढा, ब्राह्मण असेल तर एवढा, मारवाडी असेल तर एवढा, दर वाढत जाते त्यांचे. आणि हे सर्रास चालू राहत. एक मुलगा आमच्या इथे हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये टेक्निशियन म्हणून काम करत होता. करत असताना एक दिवशी आम्हाला शंका आली त्याची
शंका आल्यावर 2 ठोकले आणि ठोकून त्याचा मोबाईल काढून बघितलं तर इथे आमच्यातच जवळजवळ 5-6 मुलींबरोबर त्याचा लफडा चालू होता. मुलींना काही माहीत नव्हतं आमच्यात. हॉस्पिटलमध्ये करत होता. ताबडतोब आम्ही नेला आणि त्याला पोलीस स्टेशनला दिला. लवकर गुन्हा पण दाखल करत नाही अशांवर. मग मी फार वरच्या पातळीवर हे केल्यानंतर गुन्हा दाखल केली आणि फोस्को खाली मुलगी 18 वर्षाच्या आतली असेल, बालापराधमध्ये येते. फोस्को खाली एकदा आत गेला की तो बाहेर येत नाही. फोस्को खाली गुन्हा दाखल करायला लावला. अशी आठवड्यातनं 2-4 मुलींची पालक येतात माझ्याकडे. असं झालेलं आहे. मग आमच्या ओळखीने ह्यांना शोधाशोध करणं, हुडकून आणणं, काउन्सिलिंग करणं. कारण ती मुलगी तयारच होत नाही त्याला सोडायला. तुम्ही केरळ फाईल्स किती लोकांनी बघितले आहेत? बघायला पाहिजे सगळ्यांनी. मास्तर संध्याकाळी व्यवस्था कर. कुठे गेलं मास्तर? दाबोळ करताय, व्यवस्था करा संध्याकाळी. यांना एक काश्मीर फाईल्स आणि केरळ स्टोरीज आहेत ना, या दोन्ही 2 दिवस संध्याकाळी व्यवस्था करा इथे सगळ्यांना दाखवायची. फार तर आपले 1 दिवसाचा कार्यक्रम बंद ठेवा आणि एकदा बघून घ्या हे कसं चालते, ह्यांचे रॅकेट्स कसे असतात, कसे चालते. मी एक पुस्तक वाचले. केरळमध्ये एक नन झालेली मुलगी तिनं ओनम की असं काहीतरी, ओनम नाही आहे, असं एक पुस्तकाचं नाव आहे, तुम्हाला सांगतो मी, मराठीत आहे, ती वाचा. कशा पद्धतीने ओढलं जातं आणि नंतर त्या मुलींचं शोषण, तिला नन्स बनवले जातात. नन्स बनवल्यानंतर या पाद्री लोक कशी अत्याचार करतात ह्या मुलींवर, त्याच्यावर खूप सुंदर पुस्तक लिहिले आणि त्या पुस्तकावर एक सिनेमा पण तयार झाला. तसेच या इस्लामिक लोकांची सुद्धा ही प्रत्येक मशिदीला टार्गेट देतात. तुम्ही आठवड्याला एवढ्या लोकांना धर्मांतर करायचं आहे. गुपचूप चालू असते यांचं काम. त्यांचीही अशीच आहे. मुली सोडायचं, मुलांना वडायचं. मुलांनी मुलींना ओढायचं. भाड्याने सायकल मोटरचे भाडं दिली जाते या पोरांना मुसलमानांच्या. ड्रेससाठी दर दिवशीची भाड्याची ड्रेससाठी पैसे दिले जाते. चांगले चांगले गॉगल्स दिली जाते यांना. आणि हे नाव बदलतात. सुरुवातीला हिंदू नाव ठेवून घेतात, आयडेंटिटी बनवतात त्याची, दाखवून मी हिंदू आहे अशा पद्धतीने सांगून मुलींना जाळ्यात ओढतात. नंतर त्या मुलींच्या लक्षात येते आपण फसलोय. आणि मग नंतर त्या मुलींना 2-4 मुलं झाली की रस्त्यावर सोडून द्यायचं. जा बोंबलत, कुठे जायचं तिथे. कारण त्यांच्यात 4 लग्न करायला परमिशन आहे. प्रश्न काय पडतच नाही आहे. लोकसंख्या वाढवणं त्यांचा हेतू काय आहे? लोकसंख्या वाढवणं आणि भारतावर राज्य करणं. वोटर्स वाढवायला पाहिजे ना. एक तर या पद्धतीने करतात, म्हणजे लव जिहादच्या माध्यमातून. लव जिहाद आजकाल हे प्रचंड मोठं साधन बनलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने. आणि या लव जिहादमध्ये गेलेले जे मुलं आहेत यांच्याकरता केरळमध्ये त्यांनी एक कॉलेज काढले. त्या कॉलेजमध्ये तुम्हाला स्टायफंड दिले जातं महिन्याला 20,000 वगैरे असं. आणि कुराण शिकवलं जातं. 1 वर्षाचा 2 वर्षाचे कोर्स आहेत, ते शिकवलं जातं आणि पक्का मुसलमान बनवलं जातं. आणि ह्यातल्या मुलींना ISISमध्ये भरती केलेले आहे. इस्लामिक स्टेट माहिती आहे ना तुम्हाला, दहशतवादी संघटना जी आहे, इराकमध्ये काम करत होता रणांगणावर. कधी कळलं आम्हाला? केरळमध्ये जवळजवळ 50-60 हजार मुली गायब झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली. त्या मुली सापडतच नव्हत्या. शेवटी कोणतरी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली की अशी अशी समस्या आहे, हे काय कळत नाही आणि ह्याच्याकरता मग त्यांनी राष्ट्रीय गुन्हा अन्वेषण विभाग जे आहे, एक NIA म्हणतो आपण,
त्यांना हे काम सोपवले. त्यांनी ह्याच्या मुळापर्यंत गेल्यानंतर त्यांना कळलं की ह्या मुली सर्वही ह्याच्यात गेलेले आहेत, मुस्लिम मुलांबरोबर गेलेले आहेत. आणि तेवढ्यात काही मुलींची डेड बॉडी इराकच्या युद्धामध्ये डेड बॉडीज भारतात आले, कारण ज्या देशाची मुली असतील त्या देशात पाठवले गेले. मुली आल्यानंतर ह्यांना कळलं की ह्या मुली ISISमध्ये भरती झाले आणि ह्यांची नाव घेऊ बदलत नाही, ते आहे तो नाव ठेवून त्याची बँक अकाउंटमध्ये, कारण मुस्लिम नाव असेल तर बँकेची टर्नओव्हरमध्ये लक्षात येतं 2 नंबरची ट्रान्सफर करायला. हिंदू नाव ठेवले की लक्षात येत नाही, म्हणून त्यांना तसेच, म्हणजे कागदोपत्री ह्या मुली हिंदूच आहेत पण मुसलमान होऊन गेलेले आहेत आणि आमच्या देशाविरोधात हे काम करतायत. आता सैन्यात भरती होऊन, मुस्लिम सैन्यात भरती होऊन उग्रवादी संघटनेत सामील झालेले आहेत खूप साऱ्या मुली. ह्या मुली सापडले तेव्हा सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदाच मान्य केले की देशात लव जिहाद नावाची एक गोष्ट चालते. नाहीतर सरकार, कोर्ट हे मानायलाच तयार नव्हते. लव जिहाद चालते या देशात हे मानायलाच तयार नव्हते. आणि आत्ताचा प्रमाण किती आहे माहिती आहे? प्रत्येक जिल्ह्यात वर्षाला कमीत कमी 100 ते 150, महिन्याला एक राज्यात आता 35 ते 40 हजार मुली गायब झाल्याचा तक्रारी कायदेशीर नोंदवले गेलेले. आणि काही मुलांची अपहरण पण करतात. लहान बाळ गल्लीत खेळत असताना यांची अपहरण करतात. आता छत्तीसगड, ओडिसा आणि झारखंड असे आदिवासी भागांमध्ये काही मुली चोरीला गेली. अशी 60,000 मुलं चोरीला गेली. बऱ्याच वर्षानंतर त्यांचा शोध घेतल्यावर हे मदरशात सापडली केरळमध्ये. मदरशामध्ये काय आता शिक्षण देऊन काय डॉक्टर बनवणार आहे, काय इंजिनियर बनवणार आहे? मदरशात काय डॉक्टर इंजिनियर बनवतात? नाही आहे. मदरशात मुल्ला बनवतात. मुल्ले म्हणजे काय? हे जे मुल्ले बनतात हे काय करणार? हे जिहाद करणार. धर्मासाठी कोणाचाही प्राण घेणं, यांचं काम काय? धर्मासाठी कोणाचाही प्राण. का? कुराण शरीयतमध्ये, म्हणजे कुराण शरीफ म्हणतात, हे शरीयत म्हणतात, याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी असा उल्लेख तुम्हाला सापडतील की तुम्ही जर बिगर मुस्लिमांना मारून टाकलं, त्यांना शक्यतर तुमच्या धर्मात ओढायचा प्रयत्न करा. तो मुलगा असो, मुलगी असो, पुरुष असो, स्त्री असो, तुमच्यात ओढायचा प्रयत्न करा. जर नाही ऐकले तर त्यांना मारून टाक. तुला अल्लाह स्वर्गामध्ये, जन्नतमध्ये काय देणार? 72 हूर देणार. हूर म्हणजे मुली. 72 हूर, तुला 72 मुली मिळतील. ही जी बोकडं आत्ता फिरतायत ना, हे 72 हूर मिळवायलाच चाललेले आहेत. गल्लोगल्लीत जे चालू आहेत ना, जिहाद करायला जे निघालेले आहेत, हे सगळे हूर मिळवायलाच निघालेले आहेत. आणि ह्यांना तिथे मिळणार, आणि त्यांची ड्रेस कुठली असणार आहे, कलर कुठले असणार, हे सुद्धा सांगतात ते उपदेश करताना. मग आता जाईना, पाकिस्तानची युद्ध चालू आहे. काय जिहाद करायचं, जर धर्म वाचवायचं, एक बी येईना. ते मिलिटरीज मरते दर दिवशी पाकिस्तानची. पण ही सगळी मूल्य कुठे बसलेत आता? खरं म्हणजे आता धर्म वाचवण्यासाठी यायला पाहिजे होता की नाही यायला पाहिजे होतं? एक बी बाहेर येईना. जिथले तिथे धडम खलास मरायला लागले. तेव्हा तिथली लोक विचारायला लागलेत, आत्ता आम्हाला धर्मासाठी मेला तर असं होईल तसं होईल म्हणत होता, आत्ता या ना तुम्ही, मरा या ना. ते भारतीय सेना आता गोळ्या घालायला लागलेत. आता या, काय करताय करा त्यांचा नीट. कुठलं येतात हे सगळे? आता दडून बसलेले आहेत. लोकांना चुकीचे मार्गदर्शन करून या जिहादच्या माध्यमातून आपलं धर्म वाढवायचा आणि हिंदूंची संख्या घटवायचं, ही एक मोठी चाल खेळतायत
हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे खेडोपाड्यात आमच्या तुमच्या डोळ्यासमोर ह्या बऱ्याचशा गोष्टी घडतायत. या आमच्या काश्मीरमधल्या तरुण मुलांना तुला डॉक्टर बनवतो, इंजिनियर बनवतो म्हणून पाकिस्तानात न्यायचं आणि तिथे गेल्यानंतर ह्या मुलांना, ह्यांच्या आईबाबांना काय सांगतात, तुमच्या मुलाला डॉक्टर इंजिनियर बनवतो फुकटमध्ये म्हणून सांगायचं. तिथे गेल्यानंतर या मुलांना कळते आम्ही डॉक्टर इंजिनियर करता नाही आहे, इथे जिहादी बनण्यासाठी आलो, दुसऱ्यांना मारून टाक. बघा, आपल्या धर्माची संख्या वाढवण्याकरता एक लव जिहाद करून आपली संख्या वाढवायचा, दुसरं जिहाद करून दुसऱ्यांना मारून टाकायचं, म्हणजे त्यांची संख्या कमी होते आणि आपलं वाढते. तिसरं घुसखोरी करायचं. आता बांगलादेशी भारतात आले, हे मोठे आव्हान आहे आम्हाला हिंदू धर्मासाठी. गावोगावी ही लोक आत्ता शिरलेत आणि जिथे गेला तर ह्या सगळ्या कारखान्यांमध्ये हीच कामाला लागलेले तुम्हाला दिसते. बेरोजगारी वाढवणार. बेरोजगारी वाढले की आमच्या मुलांना मोकळे फिरायला लागले की यांना पैसे देऊन पुन्हा इस्लाममध्ये ओढायला मोकळे झाले. आधी कामं काढून घ्यायचं, काढून घेतल्यानंतर ती कामाला लागले की आमची सुटतात, सुटले की मग ह्यांना मोकळे फिरणाऱ्यांना पैसे द्यायचं आणि आपल्या धर्मात ओढायचं. अशी मोठी जाळे त्यांनी टाकलेले, ह्यात बरीचशी मुलं मुली सापडत आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की बाबांनो, आपल्यासमोर हे खूप मोठं आव्हान आहे. हिंदू धर्मासमोर हे खूप मोठं आव्हान आहे. कारण आपली संख्या वाढवण्याकरता दुसऱ्यांना आपल्या धर्मात लव जिहादच्या माध्यमातून आणणं, दुसरं जिहाद करून, म्हणजे जो इस्लाम स्वीकारत नाही त्याच्याकरता त्यांच्यात नियम आहेत. बाबा स्वीकारतो की नाही विचारा त्याला, नाही स्वीकारला तर त्याला ठोका. मग कसं मारायचं ही सिस्टमसुद्धा सांगितले कुराणमध्ये. आणि त्यानंतर त्यांचे हात पाय बांधा, किती फूट साखळी पाहिजे तेही सांगितले त्याने, बांधून टाका त्याला. एवढंच नाही, त्याच्यात सांगितलं उकळते पाणी त्याच्या अंगावर टाक आणि विचार तू होणार की नाही होणार. आणि त्यानंतर तापलेले सळी घे आणि डोळे काढ ह्यांचे, कानात शिसवत ह्यांचे गरम करून, धर्मांतर करणार की नाही करणार विचार त्याला. आणि ह्यालाही जर नाही तयार झालं तर त्याचा चमडी सोलून काढ ह्याला. आणि ह्यालाही जर नाही तयार झाला ह्याला मारून टाक. छावा किती लोकांनी बघितले. त्याला म्हणतात जिहाद. जिहादमध्ये असं मारून टाकायचं असतो. मारणारा आमच्या लोकांना असं मारून टाकतो. छत्रपतींनी जर त्याच दिवशी धर्मांतर केलं असता तर एवढ्या संख्येने आम्ही राहिलो असतो का? राज्याचा राज्य गेला असता ना. छत्रपतींचं राज्यच इस्लामिक राज्य झालं असतं. शंभूराजे नाही गेले. ही एकच घटना नाही. शिखांचा 6वा गुरु होता. चुलीवर कायली ठेवली, त्याच्यात पाणी घालून उकळवायला शिजवले. त्यांना पाण्यात खाली जाळ घालत होती आणि ह्यांना पाण्यात बसवले होते आणि पाण्यात शिजत होते आणि विचारत होते धर्मांतर करणार की नाही करणार. तो नाही म्हणाले, नाही का. आणि तीच पाणी उचलले आणि डोक्यावर टाकले. पोरा भाजून निघाले. प्राण सोडले पण धर्म नाही सोडले. तेव्हा शीख वाचले, उत्तर भारतातले हिंदू वाचले. गुरु गोविंद सिंगांनी काय केलं? गोविंद सिंगांच्या 2 पोरांना मारले. दोन्ही पोरांना मारून टाकले त्यांच्यासमोरच. आणि 2 नातवंडे ही या वयाची होती, छोटी, हे पुढे बसलेत ना, या वयातली छोटी मुलं होते, 5-6 वर्षाची. या मुलांना आणलं गोविंद सिंगासमोर, भिंतीत घालून मारले त्यांना. भिंत बांधायचं. मारायची पद्धत काय? उभं करायचं, भोवतीने भिंत बांधायचं. इथपर्यंत आल्यानंतर विचारायचं धर्मांतर करणार की नाही करणार. त्यांच्या आज्जाला विचारलं. आज्जा म्हटला नाही. पोरं 2 माझ्या डोळ्यासमोरच गेले. हे नातवंडे 2 मरणार. आजी उभी आहे तिथे, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी वाहते.
पण तयार होत नाही. आणि शेवटी इथपर्यंत चुन्याचा बांधकाम केला, भिंतीत घालून मारून टाकल्या मुलांना, पण आजा नाही तयार झाला. गुरु गोविंद सिंग तयार नाही झाले, मी धर्मांतर करणार नाही म्हणाले. तेव्हा हे धर्म वाचला. बंदा बैरागींची कथा वाचा तुम्ही, नेटवर जावा, बंदा बैरागी अशी टाका. बंदा बैरागींची हिंदू धर्म वाचवण्यासाठी बंदा बैरागींनी कशी आपली आहुती दिली ही वाचा तुम्ही. एक नाही, दोन नाही रे बाबांनो, अशी तुम्हाला हजारो लोकांची जीवनकथा मिळते. या धर्मासाठी कसं प्राणांची अर्पण केली. हे सगळे शंभूराजेसारखेच आहुती दिलेली लोक आहेत. आणि आम्ही उगाच आपल्या बिस्किट ब्रेडसाठी जातो म्हणजे किती केविलवाणा आणि किळसवाण प्रकार आहे. आमच्यासमोर हे मोठे आव्हान आहेत, आज मोठे आव्हान आहे. ह्यातनं आपल्याला रस्ता काढायचा आहे. आमची धर्म संपवण्याकरता हे टपलेले आहे. हिंदू धर्मासमोर हे मोठे आव्हान आहेत आजकाल. मी सांगतो ना, वर्षाला एका राज्यात 50 ते 60 हजार मुली गायब होत आहेत, मुलं गायब होतात. आणि ही फक्त धाडसाने कंप्लेंट केलेले लोक, धाडसाने कंप्लेंट केलेले लोक, बाकीचे इज्जतीला घाबरून कंप्लेंट न करता घरात रोज रडणारी लोक याच्या कैक पट्टीने अधिक आहेत. आणि ही त्यांची धंदा अत्यंत राजरोस चालू आहे, राजरोस चालू आहे. कोण कोणाची चिंता करणे, शेजाऱ्यांना सुद्धा सांगू शकत नाही आपण. म्हणून आपल्या लक्षात असू द्या की आपल्या डोळ्यासमोर ह्या सर्व घटना आमच्या धर्माची संख्या घटवण्याकरता, हिंदूंची संख्या घटवण्याकरता हे सर्व मार्ग चालू आहे, चालू आहे. मी सांगितलं ना, ह्या मुलांसाठी आत्ता ह्याच्यासाठी आमच्या आर्ष विद्या मंदिर म्हणून एक ट्रस्ट स्थापन केले. 32 लोक अनेक वर्ष हिंदू आणि जन्म हिंदूंची आणि ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मात राहून वापस आले. ते सगळ्यात छळ सोसून आलेले मुली आहेत. त्यात 30-32 वर्षाची तरुणी आहे. मला भेटले आणि मी त्यांना भेटलो, केरळला गेलो, त्यांची शाळा बघून आलो. त्यांनी आत्ता या लव जिहादला बळी पडलेले मुलं आणि मुली जी आहेत यांच्याकरता एक स्कूल ओपन केले. का? आमची मुलींना हिंदू धर्माबद्दल काहीच माहिती दिली जात नाही घरात. आता ते केरळ फाईल्समध्ये काय होते, मुलगी काय म्हणते शेवटला, ते मी माझ्या घरात एवढी वर्ष राहिले, माझ्या आईने बाबांनी मला हिंदू धर्माबद्दल एक वाक्य बोलले नाही, पण मी माझ्या मित्राच्या घरी जेव्हा गेले त्यांच्या आईवडिलांनी रोज मला पैगंबराची कथा सांगितली, मला त्या धर्माबद्दल आकर्षण निर्माण केले. म्हणून मी त्यांची फॉलोअप करायला सुरुवात केली आणि मग मी मनापासूनच ती स्वीकारायचं ठरवलं. माझ्या आईबाबांनी जर लहानपणी मला हे संस्कार दिली असती तर मला तिथे जायची गरज नव्हती, असं ती मुलगी म्हणते की नाही म्हणते? म्हणते ती. म्हणजे चूक शेवटी आमच्याच घरात आहे असं म्हणते ती. मी तुम्हाला बाबा यावेळी हीच विषय का निवडली, आमच्या तरुण पिढीला हे जर नाही कळलं तर हे फसते. आणि का? बऱ्याचशा मुलींना आपला धर्मच माहीत नाही, आपल्या धर्मात काय चालते हेच माहीत नाही. म्हणून मी निवडलं की बाबा आपला धर्म काय आहे आणि आपल्या धर्मासमोरची आव्हाने काय आहेत, आव्हाने काय आहेत. आणि ही वेगवेगळ्या धर्मी लोकांनी आमची संख्या घटवण्याचा प्रमाण, कारण ज्या पद्धतीने आत्ता यांची संख्या वाढवणं हे चालू आहे ना मुसलमानांचा, त्यांचा टार्गेट आहे 2047ला भारतावर त्यांचा झेंडा गाडायचा. 2047ला. का? ज्या पद्धतीने आत्ता हे धर्मांतराचं काम ते करतात, हिंदूंना मुसलमान बनवण्याचं काम करतात, ही जर अशीच चालू राहिली तर 2047पर्यंत ते बहुसंख्यक बनतात या देशात. बहुसंख्यक बनले की
इलेक्शनमध्ये त्यांचीच प्रतिनिधी सर्वत्र निवडून येतील आणि भारतावर त्यांचा राज्य होईल. आणि ते बहुसंख्यक झाले तर काय करू शकतात, तुम्ही एकदा काश्मीरी फाईल्स बघा. काश्मीरचं पाहिलं आहे तुम्ही? किती लोकांनी बघितलं काश्मीरचं? फार कमी लोकांनी बघितलं. बाबा बघायला पाहिजे काश्मीरमध्ये काय घडतो. आज ती स्थिती केरळमध्ये आहे. काश्मीरमध्ये आमची जी बांधव होते पंडित लोक, एका रात्रीत उठवलं त्यांना, रात्रीच मशिदीवरनं आवाज दिला, तुम्हाला जीव सुरक्षित हवा असेल तर तुमच्या पोरी आणि बायकांना, तरुण बायकांना इथे सोडा आणि म्हाताऱ्यांना तेवढंच घेऊन घरातनं बाहेर पडा आणि काही सामान घ्यायचं नाही, घेतला तर गोळ्या घातल्या जाईल. काही लोकांनी जेव्हा आणायचा प्रयत्न केला तेव्हा गोळ्या मारल्या गेले. तरुण मुलींना रस्त्यावरच त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला. बघा तुम्ही, ते दाखवतील तुम्हाला आज उद्या. आणि अत्यंत श्रीमंत परिवार होते हे पंडितांचे काश्मीरी. सगळे सोडून आले. 30-35 वर्ष झाले निराश्रितांच्या शिबिरात जम्मूमध्ये राहत आहेत. आता एक पिढी त्यांची मेली, दुसरी पिढी इकडी तिकडी नोकरी शोधते. काय शक्य आहे का? आपलं एवढा प्रॉपर्टी असताना आज भिकाऱ्यासारखं जीवन जगावं लागतं का? त्यांची संख्या अधिक झाली की ते काहीही करू शकतात. आत्ता पेरंबदूरला, मद्रासजवळ त्यांची संख्या अधिक झाली. गावात झाल्यावर लक्ष्मीचे मंदिर आहे, मंदिरात घंटी वाजवू नका म्हणून त्यांनी हायकोर्टात एक रिट दाखल केली, जनहित याचिका दाखल केली. याने आरती करतात दिवसातनं 2 वेळ, हे घंटी वाजते, ही आम्हाला डिस्टर्बन्स होतो आणि हे बंद करण्यात यावं म्हणून. संख्या अधिक झाली की त्यांची ही काम सुरू होते. केरळमध्ये तुम्हाला काय धंदा करायचा आहे ना, आता होलसेल बिझनेस सगळे मुसलमानांच्या हातात. तुम्हाला किरकोळ दुकान तुमची असेल तर सामान आणायला गेला तर ही कुंकू पुसावं लागतंय, हातातल्या गंडे काढून ठेवावं लागतात, मंगळसूत्र काढून ठेवावं लागतो, तरच तुम्हाला सामान दिली जाते, नाहीतर देत नाहीत. आणि कुठल्याही गावात तुम्ही दुकान लावायचं असेल तर त्यांची परवानगी घ्यावं लागतो. परवानगी न घेता जर लावला तर तुम्हाला नेऊन ठोकतात ते गोडाऊनमध्ये टाकून, आणि कुठल्याही पोलीस स्टेशनला त्याची दखल घेत नाही. मी 2 मुलांना पाठवलेले, खूप ठोकले 8 दिवस. कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये आपल्याच होते शिष्य. कांदा बटाट्याची व्यापार करायला पाठवलेली मी, कारण तिथे पिकत नाही आहे, आमच्याकडे इकडे पुष्कळ पिकतं, जाऊन धंदा करा रे म्हटलं. ठोकले, नाही करू शकले. कंप्लेंट करायला गेले, कोणी कंप्लेंट घेतली नाही. तिथे कम्युनिस्ट सरकार आहे, कोण घेणार? ही स्थिती आता आहे. तिथे काही करू शकत नाही तुम्ही. एकदा संख्या अधिक झाली की तुमचं, आता तुम्ही मलप्पुरमला जर गेला, कालिकत त्या भागात त्यांची प्रचंड संख्या आहे. म्युन्सिपाल्टीत गेले 30, 40, 50 वर्ष त्यांची मेजॉरिटी आहे. एक हिंदू आपल्या घराचा बांधकाम परवाना मागायला गेला तर त्याला सांगितलं जातं, ही पेपर नाही, ती पेपर नाही, 30 वर्ष तुम्हाला परवानगी मिळत नाही. तुम्ही जर धर्मांतर करतो म्हटलं तर 1 तासात परवानगी मिळतं. ही अवस्था, ती जर बहुसंख्यक झाले तर ही होणार आहे सगळ्यांची. आमच्या लोकांना हे लक्षातच येत नाही की हे हळूहळू काय चालवलेत ह्या देशात. ही तुमच्या लक्षात असू द्या. ही नाही, याच्यापेक्षा भयानक खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत देशात. ही हिंदू धर्मासमोरील मोठे आव्हान आहेत आज. व यांना कसं निस्तरणार आता? हे दूरीकरण कसं करणार? धंद्यात सुद्धा आलेले आहेत. तुम्ही निघालात हायवेला, 70-80% डाबे यांचे आहेत आणि डाब्यात फोटो मात्र बजरंगबलीची, शंकराची, कृष्णाची फोटो लागलेले असतात. आणि नावसुद्धा श्रीनिवास, बालाजी हॉटेल, लक्ष्मी हॉटेल. मालक कोण असतो? हे बोकड असतो तिथे. कळलं तुम्हाला? चालू आहे. आपली लोक फसतात.
आपली लोक फसतात त्यात. देशभरात चालू. आणि ती मात्र सांगतात आपल्या लोकांनी आपल्याच दुकानात सामान खरेदी करायचं, दुसऱ्यांच्यात खरेदी करायचं. ते करतात. आमची गबाळे चालले आपले. त्याला काय होते म्हणतात, धर्मनिरपेक्ष आहेत ना भरपूर. त्यांनी हलाल ब्रँड आणले, त्यांची सामान जबरदस्तीने विकतात हलाल ब्रँडची. हलाल ब्रँड कोण कोण घ्यावं, रामदेव बाबांनी सुद्धा हलाल ब्रँड घेतले. सामान विकायचं आहे आपल्याला म्हणून. आणि पैसे आम्ही द्यायचं, मजा त्यांनी करायचं. पॉप्युलर केलं. पण आपल्या लोकांनी ठरवायला पाहिजे होतं ना, आपण धंदा कोणाबरोबर करावं, काय करावं. आपल्याही लोकांना कळायला पाहिजे होतं. अशीच समस्या ब्रह्मदेशात झाला. रोहिंग्या नाव ऐकलंय तुम्ही? या रोहिंग्याने उच्छाद मांडला बौद्ध लोकांवर. त्यावेळी त्या देशात विराथू नावाचा, तुम्ही नेटवर जावा, विराथू टाका, येतो. विराथू नावाचा एक संन्यासी, बौद्ध संन्यासी उठला, यांची बंदोबस्त करायचा ठरवला. काय केला विराथूने? विराथूने एकच सांगितलं की मी एक चिन्ह देतो, हे चिन्ह सगळ्यांनी आपल्या घरावर लावा, आपल्या दुकानावर लावा, आपल्या ऑफिसवर लावा, कारखान्यावर लावा आणि गाडीवर लावा. आणि तुम्हाला जे धंदा करायचा आहे ना, हे चिन्ह जिथे लागले त्यांच्याबरोबरच करा. कंगाल झाले, देश सोडून पळून बाहेर आले. हे रोहिंग्या जे येतात ना रोज भारतात, यांना काय मारून मुटकून नाही, हे खायला कंगाल झाले. का? विराथूने मोठी क्रांती केली. सगळे बौद्ध एकवटले, म्हणाले आम्ही आमच्याच दुकानात खरेदी करणार. मरायला लागले उपाशी. तेव्हा त्यांना कळतं, विराथूला कळलं आपला धर्म कसं वाचवायचा. आम्ही असं काय करावं, आमच्या सगळ्या देवात व्यंकटेश्वरा वाईन्स, खाली कोपऱ्यात नाव बघा, इम्तियाज दलील. खाली कोपऱ्यात तुम्ही प्रोप्रायटरचं नाव बघितलं तर, आणि वर हेडिंग बघितलं, श्रीनिवास बीर ब्रँडी. आमच्या देवदेवतांची नाव बदनाम करायचा आणि त्याच्याखाली धंदा करायचा. ह्याच्यात ही आव्हान आहे हिंदू धर्मासमोर. का? आम्ही डोळे उघडत नाही म्हणून, आणि आम्ही आमचा काही ब्रँड तयार करत नाही म्हणून. तुम्ही बघा ना, एक वराह अवताराचं एक चित्र काढा आणि सगळ्यांना द्या, लावा. कारण ते वराह लावू शकत नाही. वराह म्हणजे काय बाबा? डुक्कर, होय ना? वराह म्हणजे डुक्कर. वराह अवतार नावाचा एक अवतार आहे आपल्याकडे, आहे ना? विष्णू भगवंत वराहाचा रूप धारण करून राक्षसांचा संहार केला होता. का? तो नरकासूर जायचा आणि त्या घाणीत बसायचा, नरकात बसायचा. नरक म्हणजे मैला जो आहे त्याच्यात बसायचं. डुकराला काही फरक पडत नाही ना, त्याचा मृष्टान नाही ते. आणि त्याच्यात शत्रू जाणार कसं? शेवटी वराह अवतार धारण करून डुक्कर बनून जाऊन त्या नरकात बसलेल्या ह्याला, नरकासुराला मारून टाकला. म्हणून आमचा एक अवतार नरकासुरांचा आहे. वराह नरकासुराला संहार करण्याकरता वराहाचा रूप धारण करावं लागला, आणि ते आम्ही वराह अवतार म्हणतो. वराह पुराण नावाचा एक पुराणच आहे, काल मी तुम्हाला सांगितलं. आणि वराह ही देवच मानतो आम्ही एका अर्थाने. आणि याची चित्र लावायचं सगळ्यांनी आपापल्या घरावर आणि याच्यावर. का? वराह अवतार आहे आमचा, नारायण आहे. मग ती नाही लावू शकत ते. का? त्याचं आणि त्यांचं जमत नाही. वराह असेल तर त्याच्या आसोपासला सुद्धा फिरत नाही ते. ही आव्हानं कसं पेलायचं आपण, हे गरजेचं आहे. तुम्हाला विचार करावा लागेल.
आपली संख्या घटणार नाही याची काळजी घ्यावं लागणार. एका बाजूला दुसरी आणि तिसरी काय चालू आहे, एकाला 20 मुलं, 30 मुलं, 40 मुलं. मी परवा एक बघितलं बाबा, 57 मुलं एकट्याला. अरे काय डुकरांनी पिल्लं काढल्यासारखं काढून टाकले हे सगळं. आणि त्याची ती 5वी पत्नी, 6वी पत्नी, 10वी पत्नी. म्हणजे लोकसंख्या ही आता हिंदू धर्मासमोरील मोठे आव्हान आहे. कारण 3-3, 4-4 लग्न करायचं, लग्न करून संख्या वाढवायचं. एकीला 7-7, 8-8 मुलं बायकोला. आणि म्हणतात भगवंत अल्लाने दिलेले हे नाकारायचं नाही. आणि बिनभांडवली धंदा सगळी बाजारात जेवढ्या बिनभांडवली धंदा आहेत सगळे यांची आहे. भाजी काही नाही, आमच्याच शेतकरी पिकवतो, यांच्या हातात देतो, हे दुसऱ्या दिवशी येऊन पैसे देतो. 2 पाना घेतले की नटबोल टाईट करायला सुरुवात. भांडवलच काही लागत नाही, सगळे बिनभांडवली धंदा. आज महाबळेश्वर सारख्या शहरामध्ये 68% यांची संख्या झाली. अशी जेवढी प्रवासी ताण आहेत त्यांची कब्जा करतायत ही लोक. आम्हाला काही लक्षात येत नाही. जगभरातली लोक जिथे पैसे खर्च करायला येतात तिथले पैसे सगळी वसूल करायचं काम करतात आमच्या लोकांना. आणि जवळजवळ सगळी प्रवासी ताण जिथे तिथे ड्रायव्हर हेच आहे, गाईड हेच आहेत, आणि हॉटेल्स यांचीच आणलेले आहे, याने सगळी सुविधा ह्यांनी आणलेले आहे. तिथे आपल्या लोकांना पिटाळून लावत आहेत एक एक करून, आणि आम्ही कोणी लक्ष देत नाही. म्हणून आव्हान आहे हिंदू धर्मासमोर. एक तर आपली 4-4 लग्न करून संख्या वाढवणं, दुसरं दुसऱ्यांना ओढून आणणं लव जिहादच्या माध्यमातून, तिसरं पुन्हा घुसखोरी, पाकिस्तानातनं घुसखोरी, बांगलादेशातनं घुसखोरी, ब्रह्मदेशातनं घुसखोरी, श्रीलंकेतनं घुसखोरी, अफगाणिस्तानमधनं घुसखोरी करून भारतात आता इथे इचलकरंजी नावाचा एक मतदारसंघ आहे. 2019 तिथे मतदार मुस्लिम 27,000 होते. किती? 27,000. आणि या कालच्या निवडणुकीत 2024च्या निवडणुकीत किती असतील? 46,000. 5 वर्षात एवढी वाढतात? काही एकदम 5 वर्षात मतदारच बनले? काय लहानाचं मोठं व्हायला पण वेळ लागतो ना थोडासा. कुठून आले? कुठनंही आले आणि नाव नोंद. प्रत्येक मतदारसंघात असं चालू आहे. जिथे जिथे ते टार्गेट ठरवतात, इथे आपला माणूस निवडून आणण्यासाठी आपण काय करायचं. इथे आजरा तालुक्यात एक गाव आहे. मी मागे गेलो होतो एक 15-20 वर्षापूर्वी, एका मंदिराचा काहीतरी कलशारोहणाला गेलो होतो. त्याच्यानंतर 15-20, त्यावेळी एक 7-8 काहीतरी परिवार होते त्यांचे. आत्ता गेलो तर 80% ते झालेत आणि 20% हिंदू आहेत त्या गावात. मी परवा गेलो होतो, 20% हिंदू आहेत. 20 वर्षापूर्वी फक्त 8 परिवार होते. कुठून आले आणि अख्खा गावावरच कब्जा केला. हे आव्हान नाही आहे आमच्यासमोर? देशात असे कितीतरी गाव आहेत, असं आव्हान उभे राहते. याच्याकडे आमचं लक्ष नाही कोणाचे. म्हणून मोठे आव्हान आहे. मी आता 2च सांगितले बाबा, हिंदू धर्मासमोरील आव्हान आहे. एक ख्रिश्चनांचं आहे, एक मुस्लिमांचं. तिसरं काय सांगितलं मी? नास्तिकांचं आहे. नास्तिक म्हणजे देवधर्म न मानणारे, न मानता देवधर्मावर टीका टिप्पणी करणारे, अशी एक मोठी पिढी हिंदू धर्मातच जन्माला येते आणि हे हरामखोर हिंदूंनाच संपवायला उठलेले आहेत. आणि आमच्या संस्कृतीतल्या लोकांना चुकीच्या मार्गदर्शन करून आपल्या देव, देश आणि धर्मावरची श्रद्धा कमी करण्याचं काम ही लोक करतात. कोण? हे नास्तिक लोक. आणि ह्यांच्या नादाला लागले की तुम्हालाही नास्तिक बनवतात. म्हणून ह्यांच्यापासून दूर राहणं. आणि कुठल्याही सणवार आले की
हे जागृत होते. हे या नास्तिकांना काय म्हणतात? हे तथाकथित बुद्धिजीवी वर्ग म्हणते. यांना काय म्हणतात? बुद्धिजीवी. कसले बुद्धिजीवी? आमच्याच देशात ज्या धर्मात जन्माला आले, जिथले पाणी पिऊन, जिथलं अन्न खाऊन लहानाचे मोठे झाले, ज्या मातीत, आणि ह्याच मातीचं द्वेष करणं, याच संस्कार. यांचे आईबाबा किती धार्मिक आणि हरामखोर. आज सगळीच हिंदू धर्मावर टीका टिप्पणी करून धर्मावरील श्रद्धा, रीतिरिवाजांवरील श्रद्धा, सणवारांवरील श्रद्धा नष्ट करून हे नास्तिक बनवतात. बनवल्यानंतर ते ख्रिश्चन आणि मुस्लिम येतात, ते त्यांच्या धर्मात ओढतात. त्यांना धर्मात ओढतात. अशी यांची कामं आहेत. हे कम्युनिस्ट लोक आहेत, कम्युनिस्ट विचारधारेचे. यांना विचारलं पाहिजे, बाबा तुमचं काय योगदान काय? काही नाही. फक्त हिंदू धर्मावर. कधीही ते मुसलमानांवर टीका करणार नाही, कधीही ख्रिश्चनांवर. आता आमचं हिंदू देवदेवतांचे सण आले ना, म्हणणार ही पशुबली देणं असं होईल तसं होईल म्हणणार. पशुबली देणाऱ्या देवाची निंदा करणार. ठीक आहे, करायला पाहिजे, करा तुम्ही. पण त्यांची बकरी ईद आल्यानंतर त्याचाही निंदा करायला पाहिजे की नाही? हो ना. बकरी ईद आल्यावर ते बकरी कापतात, तेव्हा करायला पाहिजे की नाही? तेव्हा यांच्या तोंड शिवलेले असतो. कळलं तुम्हाला? का? ही केवळ हिंदूंना संपवण्यासाठी जन्माला आले. यांना तसा ट्रेनिंग दिला जातो. हे JNU गँग म्हणायचे. हे कुठले? JNU गँग. भारतात अशी काही शिक्षण संस्था आहेत आणि त्या शिक्षण संस्थेतले काही वरिष्ठ आहेत याच विचारसरणीचे. असलीच प्राध्यापक तिथे भरायचं आणि त्या मुलांनासुद्धा अशीच बनवून टाकायचं. JNUमध्ये हीच धंदा चालते. कम्युनिस्ट बसलेले आहेत तिथे. कम्युनिस्ट म्हणजे काय? कमी निष्ठा आपल्या देशावर. यांची निष्ठा सगळी चीनवर. त्यांचा आदर्श सगळी चीनमध्ये, भारतात कोणी नाही आहे त्यांचे. हे समतावाद आणतो म्हणतात, काही नाही. फक्त हिंदू धर्मावर टीका टिप्पणी करून इथल्या लोकांची श्रद्धा नाश करणं ही यांची धंदा आहे. मुंबईला एक संस्था आहे यांची, 2-3 आहेत मुंबईत. कुठली? टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स. इथे गेला, बऱ्याच मुलांना बीफ खाण्यास बाध्य करतात. हे नाही केलं तर आपल्या गँगमध्ये घेत नाही. ही केंद्र सरकारची संस्था आहे, चांगली संस्था आहे शिक्षणाकरता, पण तिथे असं विचारसरणीचे लोक तयार करण्याचं. स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली, जिथे ॲक्टर बनतात. ॲक्टर सगळे नास्तिक बनतात. का बनतात? तर त्या शाळेतनं आलेले आहेत. तिथे समाजसेवी बनतात. इथे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये ही समाजसेवी सगळे नास्तिक तयार करतात किंवा हिंदू विरोधी बनवतात त्यांना. आणि JNU म्हणा, दिल्ली युनिव्हर्सिटी म्हणा, बनारस हिंदू विद्यापीठ, एकेकाळी पै आपल्या लोकांनी गोळा करून बनारस विद्यापीठ बनवलं, हिंदू विश्वविद्यालय बनवलं. आणि आज ते बनारस हिंदू विश्वविद्यालय नास्तिकांचा अड्डा बनलेले. आमच्याही बऱ्याचशा शाळा, कॉलेज, आमच्यातलेही बरीचसे प्राध्यापक, संबंध असो नसो, आपल्या धर्माच्या विरोधात लेक्चर देतात. तुम्ही बारकाव्याने ऐकत नाही. कशाला टाळ कोटत बसताय, कशाला ध्यान करताय, कशाला देवाला जाताय मरायला, त्याच्यापेक्षा हे काम करा, कशाला वारीला जाताय, त्याच्यापेक्षा हे काम केलं असतं तर बरं. अशी कारण नसताना उपदेश देऊन आमच्या मुलांना नास्तिक बनवण्याचा आणि हिंदू धर्मविरोधी बनवण्याचा काम अनेको शिक्षक आज शाळा कॉलेजमध्ये करतात. त्यांना कोणी रोकत नाही, कोणी ठोकत नाही त्यांना. हे चुकीचे काम करता का? कोणाचं लक्ष नाही तिकडे. आमच्या लक्षात आले की आम्ही सोडत नाही, एकालाही सोडत नाही. त्यालाच कसं कन्वर्ट करायचं आम्ही बघतो. असली जे टीचर्स आहेत ही आमच्या हातात सापडले तर 2 तासात सरळ करतो त्यांना. मी 2 तासात कुठल्या तरी देवळात जाऊन बसायलाच पाहिजे असं करतो त्यांना. का? हे चुकीच्या मार्गाने गेलेले आहेत ही लोक. आणि देशात ही खूप मोठे आव्हान आहे आता
हिंदू धर्मासमोर या लोकांचे वेगवेगळ्या खूप शिकलेले माध्यमातनं अमुक तमुक असं काहीही सांगतात ते. आम्ही नास्तिक आहोत, आम्हाला कुठलाही देवधर्म मानत नाही. एक मोठे पुढारी होते, तुम्हाला सांगतो, मंत्री पण होते ते. आणि मला म्हणायचं, स्वामीजी तुम्ही थोडासा वैज्ञानिक दृष्टिकोनातनं काम करताय म्हणून आम्ही तुमच्याजवळ येतो, नाहीतर आम्ही तुमचा देवधर्म काही मानत नाही, असा बरीच पुढारी मला म्हणत असतात. मी म्हणतो तुमच्या मानण्याने नाही मानण्याने आमच्या देवाला काही फरक पडत नाही, बरोबर. तुम्ही मानलं तर देव आहे, नाही मानलं तर देव मरणार आहे, असं काय आहे का? ही सृष्टी तरी तो तुमच्यासारखे जन्माला येणार आहे त्याला माहिती असून सुद्धा तो चालवतोय, तुम्हाला खाऊ पिऊ घालतोय, बरोबर. तुम्ही त्यांची निंदा केला, आता सूर्याची निंदा केला, थुंकला त्याच्यावर, सूर्यावर पडते जाऊन, कोणावर पडते ते? तुझ्याच तोंडावर पडते. देवाला फरक पडत नाही, धर्माला फरक पडत नाही. पण तू विचार कर. नाही आम्ही मानणार नाही. म्हटलं नाही मानणार, ठीक आहे. काही वर्षानंतर परिस्थिती अशी आली, मला फोन केले, स्वामीजी माझं एक अर्जंट काम आहे तुमच्याकडे. काय? फार मोठ्या अडचणीत सापडलं आहे, काही आता माझी चालत नाही, तुमच्या देवाधर्माचा काय करता येतो का बघा ना म्हणा. मी त्याला एका ज्योतिषशास्त्रज्ञाकडे शिफारस केला. खूप मोठे चांगले ते ओरिजिनल ज्योतिष, हे लॉजिंगवर बसून ज्योतिष सांगतात हे नव्हे, हे लॉजवर हॉटेलवर बसून ते ही मणी देती हे बांध गंडेदोर असले नव्हे. ज्योतिष ही एक शास्त्र आहे. त्याने सांगितले ज्याला अडचण आली त्याचा जन्म नक्षत्र आणि दिवस स्थान तेवढा कळवलं तर त्याने ताबडतोब मला निरोप दिला, स्वामीजी त्यांच्यावर आता नरहत्या दोष आहे, म्हणजे खुनाचा आरोप आहे त्यांच्यावर, आता अरेस्ट होणार आहे तो माणूस. तिथेच बसून सांगितलं. कुठे? मंगलोरला, कासरगोडला बसून. मी ह्यांना विचारलं असं असं काय झालं का? होय, म्हणून तरी तुम्हाला फोन केले. मग ह्यातनं बाहेर पडण्यासाठी त्याने काही मंत्र उपदेश आणि तंत्र उपदेश सांगितले, हे जाऊन मुकाट्याने करून आले. नाही, फार मोठा उपकार झाला तुमचं म्हणाले. मग माझा नव्हे आमचा धर्माचा सांगा म्हटलं. मी आता तरी मानणार नाही, आता मानतो म्हणाले. कधी ह्यांच्या दाराला लागते ना तेव्हा ही नास्तिक आहे ना एका मिनिटात आस्तिक बनतो, पण गळ्याला यायला पाहिजे, बनतात. हे सांगण्याचं तात्पर्य ही एक मोठ्या आव्हानाचं आहे आम्हाला. अजून 2-4 आहेत, मी सांगतो तुम्हाला संध्याकाळी किंवा उद्या आले की, आता फार वेळ झाला, होय ना. हिंदू धर्मासमोरील आव्हाने जी आहेत हे आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे आणि डोळे उघडी ठेवून बघायला पाहिजे. मग ह्यांचा मुकाबला कसा करायचा ठरवता येईल, समजलं. अन्यथा तुम्ही संपणार कधीतरी, त्यावेळी तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. आणि माझ्यासारखा असा सडेतोड तुम्हाला कोण सांगणारा पण नाही, कोण बोलणार, आता बोलत नाही. का वाईट व्हायचं दुसऱ्यानं म्हणता, का वाईट व्हायचं? अरे आमच्या धर्मासाठी आम्ही नको चर्चा करायला? आमची धर्म वाचवण्याकरता दुसरी काय काय करतात ह्याची चर्चा आम्ही जर नाही केला, तुम्ही जर नाही ऐकला, तर तुमच्या मित्रांसमोर समवेत तुम्ही ही चर्चा करणार का? नाही आहे. उद्या तुम्ही पण चर्चा कराल. तुम्ही चर्चा कराल तेव्हा आणखीन 4 मित्र 10 मित्र मैत्रिणींना सांगाल, त्यावेळी ही हळूहळू लोकांपर्यंत जाईल ही गोष्ट, आणि तेव्हा तुमचं एक फौज उभं राहील समाज. तेव्हा ऑटोमॅटिकली धर्माचं रक्षण होईल आपला, समजलं. राहिलेले आहेत अजून, बघू आपण. विषय भरपूर आहेत, काय झाले वेळ कमी आहेत आपल्याला, मलाही जायचं आहे, जाऊन येणार आहे मी. तर आज इथेच थांबू. नमस्कार. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम.